ओल्या पावट्याची लपथपीत अशी आज आपण भाजी बनवून घेणार आहे। त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम एवढा ओला पावटा घेतलेला आहे, म्हणजे शेंगा घेऊन ते सोलून घेतलेला आहे। व्यवस्थित धुवून घेतलं की पावटा शिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि अगदी 4-5 शिट्ट्या करून पावटा मऊसूत शिजवून घ्यायचा आहे। तोपर्यंत इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये जिरी मोहरी घालायची। एक बारीक चिरलेला मोठा कांदा घेतलेला आहे, बारीक चिरून घ्यायचा आणि कढीपत्ता घालून कांदा चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये कांदा परतला की यामध्येच टोमॅटो आपल्याला एक बारीक चिरलेला घालायचा। आता इथे तुम्ही टोमॅटोची प्युरी घातली तरी चालेल किंवा बारीक चिरून घातला तरी चालेल, पण तुम्हाला इथे जेवढा कांदा आणि टोमॅटो बारीक चिरता येईल तेवढा तो बारीक चिरून घ्यायचा। आता इथे टोमॅटो घालून घेतला, व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये मसाले घालायचे। हळद, हिंग, धने पावडर, कांदा लसूण मसाला, बेडगीचं लाल तिखट आणि काळं तिखट मी इथे घालून घेतलेलं आहे। त्यानंतर व्यवस्थित हलवून घ्या, मीठ घाला, थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि मसाला चांगला हलवून घ्यायचा। झाकण ठेवा जोपर्यंत मसाल्याला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत। 5-6 मिनिटांमध्ये मसाला चांगला शिजला जातो, तेल चांगलं सुटतं। व्यवस्थित मसाला हलवून घेताना जरासा पळीने आपल्याला हा मसाला हटवून घ्यायचा, म्हणजे कांदा आणि टोमॅटो चांगला बारीक होतो आणि ग्रेव्हीसारखं एक टेक्स्चर येतं। त्यानंतर शिजवून घेतलेला पावटा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि तुमच्याकडे जर टोमॅटो चिली सॉस असेल तर एखादा चमचा तुम्हाला यामध्ये टोमॅटो चिली सॉस घालून घ्यायचा आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं परत वाफेवरती शिजवून द्यायचे। 10 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता छान असं लपथपीत झालेलं आहे। आता इथे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे आणि अजून थोडंसं आपल्याला इथे पाणी आटवून घ्यायचं आहे। जास्त पाणी आटवू नका, कारण पावटा हा उग्र असतो, पाणी शोषून घेण्याचं प्रमाण जे असतं ना, क्षमता ती पावट्यामध्ये खूप असते। अशा वेळेस पावट्याच्या किंवा कडधान्यांच्या ज्या भाज्या असतात त्या थोड्याशा ओलसर ठेवायच्या, जेणेकरून त्या गार पडल्याच्या नंतरनं सुद्धा त्या अशा कोरड्या होणार नाही, रखरखीत होणार नाही, तर थोड्याशा त्या ओलसर राहील। तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी लपथपीत आपली ओल्या पावट्याची भाजी बनवून तयार झाली।